आताच मी माझा मतदानाचा हक्क बजावून आलेलो आहोत। आमची आधीपासून लढाई होती 453 हे जे नगरसेवक आहे यातूनच एक नगरसेवक आमदार व्हावा आणि ही एक पद्धत महाराष्ट्र राज्यात सुरू व्हावी अशा अनुषंगाने निवडणूक पुढे गेलेलो आहोत। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती। ही लढाई करत असताना अनेक अनुभव आलेत आणि कुठंतरी नगरसेवकांच्या समस्या आहेत तर तशाच आहेत आणि नगरसेवकाचा मानसन्मानाची लढाई होती। मग तुम्हाला काँग्रेसनं पाठिंबा देणे कसं पाहताय? काँग्रेस संदर्भात सातत्यानं पाठपुरावा बोलणं चालणं आणि आताच तुमच्याच माध्यमात माहीत पडलं की त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। एकीकडे देशाचे नेतृत्व राहुल गांधी गावोगावी गल्ली गल्ली जाऊन पक्षवाढांची भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे ज्या जिल्ह्याचे नेते काँग्रेस म्हणणार नाही जिल्ह्यातील जे काही नेते ते सांगतात की मतदान करू नका, पण ज्यांच्या आमदारकीच्या वेळेस लोकांनी जर मतदान नाही केलं तर कसं राहील? मतदान हा सर्वांचा अधिकार आहे, मतदान थांबवणे ही कोणती पद्धत आहे? आणि यांच्या 7 ठिकाणी यांनी पाठिंबा देऊन भाजपला निवडून आणलं। थेट इथे त्यांचा हा उद्देश होता काय किंवा अशा पद्धतीचं काही यांना निरोप आहेत की मतदान झालं नाही पाहिजे किंवा मतदानच न करता तटस्थ राहण्याचा काही फायदा होईल का? असं होत नाही। एखादा उमेदवार हॉस्पिटलला मान्य आहे पण पक्ष थोडी हॉस्पिटलमध्ये आहे। ज्या पक्षाच्या भरोशा लोकांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं, एवढे लोक इथं मोठे आहेत, त्यांनी स्वतःचा पक्ष उभा ठेवला पाहिजे होता। निलेश विश्वकर्माला पाठिंबा दिला आणि पक्षाला आमच्या पाठिंबा दिला मान्य आहे, पण त्यांची 150 मतं महाविकासासाठी ते कुठं आहेत? ते तर त्यांच्या पक्षात गेली पाहिजे। उमेदवार आयसीयूला आहे, नेते थोडे आयसीयूला होते। नेत्यांनी सर्वांना बोलावून जिल्ह्यात वातावरण तयार करून स्वतःचे 150 मतं भाजप विरुद्ध दाखवायला पाहिजे, नाही तर ते दुसऱ्या समविचारी पक्षाला दाखवायला पाहिजे। हा साधा सोपा गणित सर्व काँग्रेस कार्यकर्ता करतो आहे आणि काँग्रेस नेत्यालाच का कळत नाही हे मला समजत नाही। 4 नगरसेवकांनी मतदान सुद्धा केलं काँग्रेसचे। मग आता सांगा किती हास्याची स्थिती आहे? पक्षात व्हीप काढते मतदान करू नका, नगरसेवक कोणते आम्ही मतदान हक्क बजावणार, म्हणजे या जिल्ह्यात मला वाटतं नेत्याचं कोणी ऐकणार नाही आणि नेते कशा पद्धतीने वागतात हे मला लक्षात येत नाही। भाऊ, ज्या पद्धतीने काँग्रेसने सांगितलं आम्ही तटस्थ राहणार याच्यामध्ये घोळेबाजार झाल्याची शक्यता वाटते। भाऊ, आता ज्या दिवसपासून फक्त बिचारा नगरसेवकच बदनाम आहे। नगरसेवकले 2-4-5 लाख रुपये दिले ते पूर्ण जिल्ह्यात माहीत आहे। 10वीच्या पोराला माहीत आहे, प्रेसवाला विचारते, धोबीवाला तर भाजीवाला विचारते नगरसेवकाले का रे अर्धा दिवाळी जमली वाटते। आणि नेते कोट्यवधी रुपये घेतले ज्यांनी पक्षाची काही पर्वा केली नाही, कोणत्याच निवडणूक पुढे जाण्यासाठी काय पक्षाने भूमिका हे घेत नाही। यांना प्रश्न विचारला गेला पाहिजे, त्यांच्या घरावर तर मोर्चे काढले पाहिजे काही ना की बा तुम्ही पदं बघून राहिले एवढे वर्ष आणि उमेदवार आयसीयूचा ॲक्सिडेंट समजून घ्या, हा आयसीयू स्वतः दाखल झाला, एखादा उमेदवार ॲक्सिडेंट झाला पण पक्ष थोडी हॉस्पिटलमध्ये गेला। उमेदवार तिथंच होते, संघटना तिथे होती आणि मताचा बॉक्समध्ये पंजा होता, मारायला पाहिजे होती मतं। भाऊ, काँग्रेस आणि वंचितची विचारधारा सारखी आहे, दोघंही संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत। बैठका झाल्या वंचितमध्ये आणि काँग्रेसमध्ये, परंतु शेवटपर्यंतही तोडगा निघाला नाही, पाठिंबा मागूनही दिला नाही। कुठले नेत्याला जबाबदार आणि काय प्रतिक्रिया? लक्षात घ्या, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारे समविचारी पक्ष आपण बनतो, पण कुठंतरी त्यांच्या मनात काय काळबेरा आहे हे लक्षात येत नाही। कोणत्याही पक्षाला पाठिंबा म्हणजे 10-20 सीटासाठी आंदोलन थोडी सुरू होतं, आमचं मागं पुढं चर्चा सुरू होती। सरळ विषय होता की त्यांचा उमेदवार गायब आहे, तिथं दुसरा पक्ष लढतोय काय, भाजपच्या विरोधात जर मतदान द्यायचं आहे त्याला पाठिंबा, त्याला समर्थन, त्या 2 वडीचं पत्र पाहिजे होतं। त्यासाठी त्यांनी सांगितलं आम्ही राज्यावर बोलतो, राज्यांनी सातत्याने सांगितलं जिल्ह्यावर बोलतो आणि शेवटी जिल्ह्याने सांगितलं आम्ही गटनेत्याशी बोलतो, नगरसेवकाशी बोलतो। आता कदाचित मला असं वाटते का 22 तारखेला मतदान निकालाच्या दिवशी हे जनतेला विचारतील आणि मग पाठिंबा जाहीर करतो। काँग्रेस भाजपची बी टीम आहे असं वाटतं आता? माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहीत आहे का सातत्यानं आम्हाला सांगतात बी टीम। आज यांचं पितळ उघडं झालेलं आहे। जर मी फॉर्म स्टँड ठेवला नसता तर काँग्रेसची मतं कोणाला चालली आणि माझा फॉर्म स्टँड राहून मतं कोणाला चालली हे तुम्हाला माहीत पडलं। भाऊ, काल नांदेडच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलेलं आहे आणि काँग्रेस पुन्हा दलित विरोधी आहे असं त्यांनी म्हटलंय। नांदेडमध्ये पण अशाच पद्धतीने झालं, कसं बघता? निश्चितच ना, यांना मतं पाहिजे आहेत त्यावेळेस सर्व चालते। स्वतःच्या निवडणुकीत याचा झेंडा लाव, त्याचा झेंडा लाव, नाही आहे भेटते वंचित आरपीआयचा लाव, कवाळे लाव, गवई लाव, कसा तरी झेंडा पाहिजे आणि तो झेंडा पण निवडणूक झाली पाहिजे। पण जेव्हा एखादा, आता मी काय वंचित समूहातून आहे असं नाही, मला माझ्या पक्षाची लाईन आली, पक्षाने उमेदवार दिली, मी लढलो आणि त्यांचा पक्ष नव्हता, तेवढ्या ताकदीने लढायलाच पाहिजे होतं।